आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्या दौऱ्याची। राज ठाकरे आज एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आहेत। कल्याण आणि अंबरनाथमध्ये ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात याचा आढावा आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलावलेली आहे। मनपा निवडणुकीच्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत याची माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रातून जाणून घेणार आहोत। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराची। नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आज चिंतन शिबिर पार पडतंय। अजित पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहणार आहेत। या चिंतन शिबिराचा आढावा सुद्धा आपण आजच्या या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। आता तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे आयफोन 17 संदर्भातले। आयफोन 17 बाजारामध्ये दाखल झाला आणि त्यामुळे रात्रीपासूनच ग्राहकांनी ॲपलच्या स्टोअर बाहेर रांगा लावलेल्या दिसतायत। आयफोनचं हे नवं मॉडेल खरेदी करण्यासाठी देशभरातल्या आयफोन स्टोअर बाहेर ग्राहकांची झुंबड उडाल्याचं दिसतंय। त्यामुळे त्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।